हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ग्लोबल ऑनलाईन अकॅडमीमध्ये। तर आजच्या सेशनमध्ये आपण लॉ सीईटीचे अगदी महत्त्वाचे असणारे एमसीक्यूज पाहणार आहोत। आणि एमसीक्यू सीरीज जर तुम्ही फॉलो केली तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेच वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स पाहायला मिळणार नाहीत। जर तुम्हाला रिझनिंगमध्ये आउट ऑफ मार्क्स पाहिजे असतील तर तुम्हाला ही जी सीरीज आहे ही तुम्हाला कंटिन्यू करायची आहे, फॉलो करायची आहे। ठीक आहे, तर बघूयात आपण आपल्यासाठी 45 डेजचा क्रॅश कोर्स आहे 5 इयर्ससाठी आणि बॅच फ्रॉम 23 मार्च पासून आपली न्यू बॅच स्टार्ट होते। आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस असतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स असतील, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50+ मॉक टेस्ट, 2000+ एमसीक्यूज। ठीक आहे, कोर्स फी तुम्हाला 3000 आहे। आणि बॅच जॉईन करून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे। त्यानंतर 3 इयर्ससाठी सुद्धा तुम्हाला क्रॅश कोर्स आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असतील तुम्हाला। त्यानंतरला बघा इथे प्ले स्टोरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन हा ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे। बघा 3 इयर्ससाठी आणि 5 इयर्ससाठी तुम्हाला कंप्लीट कोर्स सुद्धा इथे दिलेला आहे। चला तर मग आता पाहूयात आपण लॉ सीईटीसाठी असणारे एमसीक्यूज। सुरुवात करूयात। फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, एका शेल्फमध्ये गणिताची पुस्तके डावीकडून 15व्या आणि उजवीकडून 17व्या क्रमांकावर आहेत। शेल्फमध्ये एकूण किती पुस्तके आहेत? मीन्स ऑन अ शेल्फ मॅथमॅटिक्स बुक्स आर नंबर्ड 15th फ्रॉम द लेफ्ट अँड 17th फ्रॉम द राईट. हाऊ मेनी बुक्स आर देअर इन टोटल ऑन दी शेल्फ? तर काय करायचं आपल्याला इकडे, हा जो क्वेश्चन आहे रांगेतील क्रमांक म्हणजेच रँकिंग अँड ऑर्डरिंग या टॉपिक मधला आहे। कधी काय करतो आपण, डावीकडचा क्रमांक घेतो, उजवीकडचा क्रमांक घेतो। जेव्हा पण एकूण म्हणजे टोटल विचारतात तेव्हा -1 हा आपण करतोच। आता याचे टोटल करूयात, 5 आणि 7 12, 1 आणि हे 2 3, 32 - 1 31। ऑप्शन नंबर सेकंड काय येईल बी तुमचं करेक्ट आन्सर आहे। तसंच पुढे बघूयात नेक्स्ट क्वेश्चन बघा कोडिंग डिकोडिंगचा आहे। फिलॉसॉफी हा शब्द तुम्हाला दिलेला आहे कोड, त्यानंतर सायकोलॉजीसाठी काय, म्हणजे इन वन कोड दी वर्ड फिलॉसॉफी इज रिटन एज अँड हाऊ मेनी यू राईट सायकोलॉजी इन दी सेम कोड। तर पहिले काय करायचं आपण, फिलॉसॉफीला काय आहे ते लिहून घ्या। फिलॉसॉफीला काय आहे, QIJMPTPQIZ। तर सांगा, पी नंतर क्यू, एच नंतर आय नंतर जे, त्यानंतरला काय सांगितले तर एल नंतर एम, ओ नंतर पी, एस नंतर टी, ओ नंतर पी, पी नंतर क्यू, एच नंतर आय, वाय नंतर जे। तसंच आपल्याला काय करायचं आता, सायकोलॉजी। बघा आता पी नंतर क्यू, पुढे एस नंतर टी, वाय नंतर झेड, सी नंतर डी, एच नंतर आय, ओ नंतर पी, एल नंतर एम, ओ नंतर पी, जी नंतर एच, वाय नंतर झेड। बघा क्यू टी झेड डी, त्यानंतरला आय पी एम पी एच झेड। ऑप्शन नंबर डी काय येईल आपलं करेक्ट आन्सर येईल। तसंच पुढचा प्रश्न बघूयात आपण, 10 वर्षांपूर्वी एच वय बीच्या वयाच्या निम्मे, जर सध्याचं प्रमाण 3:4 तर त्यांच्या सध्याच्या वयांची बेरीज किती? 10 years ago A's age was half that of B. If the ratio of their present ages is 3:4, what is the sum of their present ages? ठीक आहे, आता वय वारीचा हा क्वेश्चन तुम्हाला विचारला। ह्याच्यामध्ये काय करायचं, बऱ्याच जणांना कन्फ्युजन काय होतं किंवा ए आणि बी घ्यायचं किती नक्की। तर बघा ज्याच्या पण नावाला चा लागलं असेल त्याला एक्स मानून घ्यायचं। म्हणजे बघा ए हे बीच्या, बीला चा लागलाय तर बीला मी एक्स मानून घेतलं। म्हणजे बघा ह्या ए चं वय ह्या बीच्या वयाच्या निम्मे, म्हणजे एक्स ची निम्मे माइन म्हणजे काय x/2। आता जर सध्याच्या वयाचे प्रमाण, त्यांचं सध्याचं वय, आता हे काय आहे 10 वर्षापूर्वी म्हणजे 10 years ago। ठीक आहे, 10 वर्षापूर्वीचं वय। ठीक आहे, पूर्वीचं वय आपल्याला काय सांगितलं, सध्याचं वय। सध्याचं वय म्हणजे बघा आधी मी x/2 घेतो, सध्याचं वय सांगितले, सध्याचं वय म्हणजे त्याच्यामध्ये 10 ऍड करावे लागतील आपल्याला आता। ठीक आहे, बी पण किती आहे x, ह्याच्यामध्ये पण 10 ऍड करावे लागेल कारण की आपल्याला सध्याचं वय घ्यायचंय। त्याच्यामध्ये त्याचा रेशिओ दिले 3:4 दिलेला आहे। आता आपण इथे काय करतो, मल्टिप्लाय करतो, क्रॉस मल्टिप्लाय। ठीक आहे, म्हणजे तिरकस गुणाकार। तर ते कसं करतात ते बघा, 4 ने इथे गुणाकार करतात, 4 गुणिला x/2 प्लस 10 चौक 40, त्यानंतर 3x प्लस 3 10 30। आता बे एक बे, बे दुने 4 म्हणजे 2x प्लस 40 इज इक्वल टू 3x प्लस 30। 3x मायनस 2x घ्या। आता 40 मायनस 30, चला 3 मधून 2 गेलं, x बरोबर 40 मधून 30 गेलं, किती राहिले 10 राहिले।
ठीक आहे, किती आलं, x ची किंमत 10. आता पुढे काय सांगितलं आपल्याला की मेन म्हणजे त्या सध्याच्या वयांची बेरीज, त्यांच्या सध्याच्या वयांची बेरीज म्हणजे दोघांच्या. आता सध्या बघा x/2 आणि हे x, त्यांचं हे काय आहे सध्याचं, हे सध्याचं वय काढून घेऊ आधी आपण. x किती आपलं 10 आलेलं आहे, ठीक आहे, म्हणजे 10/2 + 10 म्हणजे बेक बे बे पंचे 10 म्हणजे 10 आणि 5 किती होतील 15. आणि इथे x किती 10 + 5 किती येतील x किती 10 प्लस हे 10 म्हणजे 20 किती येतील 35 येतील. दोघांचे टोटल सांगितले, दोघांचे वयाचे टोटल म्हणजे 35 इयर्स. ऑप्शन नंबर सी काय येईल माझा करेक्ट वन आन्सर येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, योग्य पर्याय निवडायचे क्वेश्चन मार्कच्या जागी. म्हणजे गरम ओव्हन तर थंड, म्हणजे चूज द करेक्ट ऑप्शन विच कम्स इन प्लेस ऑफ हॉट ऑन कोल्ड. म्हणजे काय आपण म्हणतो ना की सहसंबंध म्हणजे पहिल्या गटाचा म्हणजे हा पहिल्या गटाचा दुसऱ्या गटाची जो काही संबंध असेल सेम टू सेम ॲज इट इज तिसऱ्या गटाचा चौथ्या गटाशी असतो म्हणजे पदाशी असतो. तर इथे आपण बघितलं तर बघा गरम म्हणजे बघा गरम बस बघा गरम जे आहे बघा ओव्हन मध्ये आपण गरम करतो ना, बघा गरम वस्तू आपण काय करतो ओव्हन मध्ये, गरम वस्तू जी असेल ती ओव्हन मध्ये करतो. तसंच थंड वस्तू आपण कशामध्ये, थंड कशामध्ये वस्तू होते बघा ओव्हन मध्ये. ओव्हन हा गरम वस्तूचे साधन आहे, गरम वस्तू ठेवण्याचं साधन आपण म्हणू शकतो. तसेच थंड काय होणार, रेफ्रिजरेटर थंड वस्तू बघा फ्रीज मध्ये थंड वस्तू होतात, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 येणार. त्यानंतर आहे 18 सेमी बाजू असलेल्या घनाला सर्व बाजूने पिवळा रंग लावला आणि नंतर 3 सेंटीमीटर बाजूचे लहान घन कापले तर फक्त 2 बाजूंवर रंग असलेले किती घन मिळतील. म्हणजे अ क्यूब विथ साइड ऑफ 18 सेंटीमीटर इज पेंटेड येलो on all sides and then small cubes of size 3 centimeter are cut out. How many cubes will be obtained with only 2 sides colors. तर तुम्हाला तर माहिती 2 कलर जेव्हा असेल, 2 पृष्ठभागांना जेव्हा रंग असेल तेव्हा मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिले. 2 पृष्ठांना रंग असेल तर फॉर्म्युला येईल 12 × n-2. बट इथे प्रश्न असा आहे की मॅडम n काय घेणार, तर n आपल्याला ते काढावं लागणार. ते कसं काढणार, 18 सेंटीमीटर जे आहे आणि ते किती 3 सेंटीमीटर, ह्याला डिवाइड करा 3 × 18 म्हणजे काय n माझं 6 येणार. मग 12 × 6 - 2 12 × 6 मधून 2 गेले 4 12 × 48 म्हणजे 48. ऑप्शन नंबर 1 काय येईल माझं करेक्ट वन आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता 3 विधान दिले त्यानंतर 2 निष्कर्ष दिले, ठीक आहे 1 आणि 2. दिलेली सर्व विधानं खरी म्हणून खालीलपैकी कोणता निष्कर्ष तर्कसंगत राहील हे सांगायचे. आता सर्व पेन म्हणजे कागद, काही कागद म्हणजे ब्लेड, सर्व पाती म्हणजे सुऱ्या. वेन डायग्राम कशी काढतो आपण बघा, सर्व पेन म्हणजे कागद, बघा सर्व हे जे पेन आहेत ते काय आहे, सर्व पेन कागद आहे आणि काही कागद काय आहेत ब्लेड आहे. देन सर्व पाती सुऱ्या आहेत. आता काही तर सर्व पाती ह्या काय आहेत सुऱ्या. मग आता हे वेगळं घेते मी, सर्व पाती ज्या आहेत त्या काय आहेत सुऱ्या आहेत. ओके बरोबर. परत एकदा सर्व पेन कागद, सर्व पेन कागद, काही कागद ब्लेड, सर्व पाती सुऱ्या. आता बघूयात निष्कर्ष. काही सुऱ्या म्हणजे कागद, काही सुऱ्या कागद आहेत का, ऑलरेडी सर्व पाती काय आहेत सुऱ्या आहेत त्यामुळे त्याचा संबंध नाही येत. काही ब्लेड म्हणजे पेन, काही ब्लेड म्हणजे पेन आहे का नाही, काही ब्लेड कागद आहे, काही ब्लेड पेन आहेत का नाही, त्यामुळे काय येईल दोन्ही पण अनुसरण करत नाही. ऑप्शन नंबर 3 काय येईल करेक्ट. नेक्स्ट काय आहे विसंगत म्हणजे ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे बघा सोनं, आता दागिने, सोनं म्हणजे सोन्यापासून दागिने बनतात, लाकूड पासून फर्निचर बनतं राईट. त्यानंतर काडीपासून घरटं बनतं, पण सांगा रंगापासून मातीची भांडी बनतात का, मातीची भांडी कशातून बनतात, अरे मातीपासूनच भांडी बनतायत ना, त्यामुळे मातीची भांडी ही रंगापासून तर नाही बनत, त्यामुळे ते आपलं उत्तर येऊ शकत नाही. त्यामुळे विसंगत म्हणजे वेगळं काय आहे तर रंग. पुढे जाऊयात. 24 तासांच्या कालावधीत साधारणतः घड्याळातील दोन्ही काटे सरळ रेषेत म्हणजे एका दिशेला किंवा विरुद्ध दिशेला किती वेळा येतील. इन अ पिरियड ऑफ 24 hours हाऊ मेनी टाइम्स डू बोथ हँड्स ऑफ अन ऑर्डिनरी क्लॉक कम इन अ स्ट्रेट लाईन म्हणजे इन द सेम डायरेक्शन और इन अपोजिट डिरेक्शन. तर काय घ्यायचं बघा 12 तासात, बघा 12 तासात 22 वेळा, तसंच 24 तासात त्याच्या दुप्पट म्हणजे 44. आपलं किती विचारलेलं आहे 24 hours मध्ये, सो ऑप्शन नंबर बी 44. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता एका कोड भाषेमध्ये वर्ड हा काय लिहिलेला आहे बघा, वर्ड हा जो वर्ड आहे त्याच्यासाठी बघा XP
ESC असं लिहिले. तर तुम्हाला काय सांगितले, कोडसाठी काय येणार, कोडसाठी बघा आता W नंतर X, O नंतर P, R नंतर S, D नंतर E, सेम C नंतर D, O नंतर P, D नंतर E, E नंतर F, D P E F. ठीक आहे, ऑप्शन नंबर काय ना ए, ऑप्शन नंबर ए काय येणार आपलं करेक्ट येणार. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, तर सीता दक्षिणेकडे पाहत आहे, 90 डिग्री डावीकडे फिरते, नंतर 180 आणि शेवटी 90 उजवीकडे, तर ती कोणत्या दिशेला पाहत आहे. सीता इज फेसिंग साऊथ, शी टर्न 90 डिग्री टू द लेफ्ट, देन 180 अँड फायनली 90 डिग्री टू द राईट. विच डिरेक्शन इज शी लुकिंग नाव. ठीक आहे, सो काय करूयात आपण अगोदर डायरेक्शन इकडे काढून घेऊयात पूर्ण आपल्या ज्या काय आहेत त्या, म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. म्हणजे ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ, इथे काय येईल नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट. ठीक आहे, मराठी इंग्लिश पूर्ण दोन्ही लँग्वेज मध्ये लिहिले. काय सांगितले, सीता दक्षिणेकडे पाहते, पाहते म्हणजे इथे दक्षिण साऊथला बघते. ती राईट बघा, ती काय सांगितलं 90 डिग्री काय डावीकडते, म्हणजे काय ही डावी साईड, 90 डिग्री म्हणजे 2, बिकॉज एक अँगल जो 45 चा असतो, म्हणजे हे 2 किती 90. त्यानंतर 180 फिरते, 180 म्हणजे पुन्हा इथेच, म्हणजे हे किती 90 आणि हे 90 किती झाले 180. आणि शेवटी 90 उजवीकडे, आता 90 डिग्री उजवीकडे म्हणजे असं उजवीकडे 90 डिग्री. ठीक आहे, आता कोणत्या दिशेला पाहते, तर ते आता नॉर्थला पाहते, म्हणजे उत्तर या दिशेला. सो ऑप्शन नंबर सी आपलं काय येईल करेक्ट वन आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तर आता आयडेंटिफाय दी नेक्स्ट म्हणजे सिरीज दिलेली आहे काय, वर्णमालिका म्हणजे अल्फाबेट सिरीज BDGKP. ठीक आहे बघा, बी नंतर C अँड D, D नंतर EFG +3, G नंतर HIJK +4, K नंतर LMNOP +5. देन इथे कितीचा पाहिजे 2 3 4 5, देन 6 चा डिफरन्स बघा, P नंतर QRSTU अँड V. सो काय येणार व्ही, ऑप्शन नंबर बी काय येईल आपलं करेक्ट वन आन्सर येणार आहे. समजलं. चला पुढे जाऊयात आता आपण. राहुल म्हणतो बघा, ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आहे, नातेसंबंध. राहुल म्हणतोय ती माझ्या वडिलांच्या एकमेव मुलाची मुलगी, ती राहुलची कशी संबंधित आहे. तर राहुल काय म्हणतो बघा, हा जो राहुल आहे, हा राहुल काय म्हणतोय आता की ती माझ्या कोणी का असे ना, ती माझ्या वडिलांच्या काय, माझ्या वडिलांच्या एकमेव मुलगा, म्हणजे तोच त्याची एकमेव मुलगी, म्हणजे ती जी व्यक्ती असेल ती कोण, मुलगी. ठीक आहे, ती व्यक्ती म्हणजे काय, ती मुलगी, ती म्हणजे मी इथे देते, ती म्हणजे ती मुलगी आहे. ठीक आहे, राहुल म्हणतो म्हणजे ती जी आहे ती माझ्या वडिलांच्या एकमेव मुलाची मुलगी. ती राहुलची कोण, ती ह्या राहुलची कोण आहे, ऑब्विसली ती मुलगी येणार आहे. तर काय येणार ऑप्शन नंबर ए, म्हणजे काय येणार गर्ल या डॉटर. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. नेक्स्ट, दिनांकाचा दिवस 28 मे 2006. जेव्हा पण तुम्हाला विशिष्ट तारखेचा वार विचारला जातो त्यावेळी मी तुम्हाला मंथ कोड, सेंचुरी कोड आणि डे कोड लिहिलेत, ते मी पूर्ण आज लिहून देते, सगळ्यांनी नोट डाऊन करायचे आहेत. बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 0 3 361 462 50 35. ठीक आहे, हे मंथ कोड. सेंचुरी कोड बघा, 1600 ते 1699 चा कोड 6, 1700 ते 1799 चा कोड जो आहे 4, 1800 ते 1899 चा कोड जो आहे 2, 1900 ते 1999 चा कोड आहे आपला 0, अँड 2000 ते 2099 चा कोड आहे 96. आता हे कसं काय घेतलं तर बघा, काय तर आपण म्हणतो 1600 पासूनच का सुरुवात केली, तर असं लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा 1630 या कालावधीमध्ये झाला होता. मग आपण म्हणतो ना त्यांनी त्यांच्या दुश्मनांचे छक्के छुडवले होते, म्हणजे काय मी 6 घेतलं, 6 मधून 2 मायनस केलं 4, 4 मधून 2 मायनस केलं 2, 2 मधून 2 गेले 0, परत 6 वर या. ठीक आहे, त्यानंतर हे कोड कसे लक्षात ठेवायचे, पहिला 0 3, मग पुन्हा हे 3 घ्यायचं आणि मग 61, मग 3 च्या पुढे 1 जा 4, 61 च्या पुढे 1 जा 62. ठीक आहे, मग 100 च्या हाफ घ्या 50, लास्टला 35.
आता डे कोड तुम्हाला माहिती आहे, रविवारी 0 घ्या, सोमवारी 1, मंगळवारी 2, बुधवारी 3, गुरुवारी 4, शुक्रवारी 5, शनिवारी 6. आता नक्की हे वापरायचं कसं ते सांगते. काय आहे 28 मे 2006. दिलेली डेट ॲज इट इज लिहून घ्या. मे मंथचा कोड फेब्रुवारी मार्च एप्रिल, मेचा कोड काय आहे 1, 2006चा कोड काय आहे 6 आहे, ते मी लिहून घेते. त्यानंतर शेवटचे 2 नंबर आहेत, हे लिहून घ्यायचे तसंच, ठीक आहे. 6 त्याला 4 ने डिवाइड करायचा आणि भागाकार फक्त घ्यायचा, ठीक आहे. 4 1 4 ओनली भागाकार 1. चला टोटल करा इथे. 28 1 29 आणि हे 30, 30 आणि हे 12 किती होतील 40, 40 आणि 2 42. चला 7 सकम 42, 0 शून्यवार आहे म्हणजे काय रविवार. चला 28 मे 2006 काय होतं रविवार. चला अशाच पद्धतीने लॉ सीईटीचं स्टडी करण्यासाठी आपल्या ग्लोबल ऑनलाईनचे बुक आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही संपूर्ण अभ्यासक्रम, मागील वर्षाच्या 6 प्रश्नपत्रिका आणि नमुना पेपरसह तुम्हाला आहे. पूर्ण बुक जो आहे मराठी प्लस इंग्लिशमध्ये आहे. त्यानंतरला आपला जो 2600 प्लस क्वेश्चन सेट असतील. त्यानंतरला न्यू पॅटर्ननुसार ह्याच्यामध्ये 25 प्रॅक्टिस पेपर्स आहेत विथ आन्सर्स मराठी प्लस इंग्लिश. आणि हे जे बुक आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या एखाद्या बुक शॉपमध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा मिळू शकते. तर अशाच पद्धतीने जे काही लॉ सीईटीचे आता MCQ सांगितलेले ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ही सिरीज तुम्हाला फॉलो करायची आहे. आणि आपली न्यू बॅच जॉईन होत आहे 23 मार्चपासून. तर सगळ्यांनी बॅच जॉईन करायची आहे. आणि व्हिडिओ जर आवडले असेल शेअर लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.